सुरुवात काय जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. अगदी भेदक मारा पहिल्या चेंडूवरती वेगावर स्वार होऊन भन्नाट वेगाने चेंडू फेकला गेला आणि पहिला चेंडू झालाय निर्धाव. पुढचा चेंडू हा चेंडू अगदी एक छोटासा हेलिकॉप्टर मध्ये चेंडू गेलाय. नो मॅन्स लँड मध्ये लॉंग ऑन रिजन मध्ये येतोय. हा मात्र पहिला चौकार. संघटकाळी तू एक जबरदस्त सुमधुर संगीत अगदी डीजे बॉब उर्फ साई यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट पहिला चेंडू आपल्या चेंडू पाहायला मिळाला. पुढचा चेंडू हा चेंडू व्हेरिएशन मध्ये चेंडू मात्र काय जबरदस्त फटका. वा काय स्वागत केलंय प्रसाद याचं. चेंडू गेलाय निश्चित सीमारच्या बाहेर. हा येतोय पहिला षटकार. व्हॉलेंटियर्सना विनंती असेल वाघेश्वर आणि डीजे बॉईज सर्व व्हॉलेंटियर्स आपण सीमारेषा पकडा. कारण दोन्ही पाहुणे संघ असतील. आपण पाहिला उरण पूर्वभागातील एक दादा संघ पिरकोण त्याच्यानंतर साई संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि कोणत्याही प्रकारचं गालबोट अद्याप 2 रजनीमध्ये या स्पर्धेला लागलेलं नाहीये. आजची तिसरी रजनी तिसरी रात्र अगदी सुरळीतपणे पार पडण्यातील मात्र शंका नाही आहे. कारण तसंच संघाने सुद्धा आपल्याला स्पॉन्सर निश्चितच सहकार्य केलंय. प्रेक्षक वर्गाची सुद्धा वाहवा करावी लागेल. कारण अगदी 2 रजनी आणि आजची तिसरी रात्र सर्व प्रेक्षक वर्गाने सुद्धा आम्हाला तेवढं सहकार्य केलंय. मात्र पहिला चेंडू निर्धाव सोबतचा फेकला. पुढच्या चेंडूवरती लॉंग ऑफ रिजन मध्ये चौकार आणि त्याच्यानंतर अगदी तिसऱ्या चेंडूवरती लॉंग ऑफ रिजन मध्ये एक भेदक असा षटकार. अनिकेत मोकल अगदी बॅट तलपली. खरं तर खेळाडू ओळखला जातो. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू निश्चितच घेतोय. कारण सातत्याने चांगला नेट प्रॅक्टिस आपण पाहिलं असेल. सातत्याने जवळजवळ 150 ते 200 चेंडू मात्र हा खेळाडू खेळत असतो आणि त्याची नजर सुद्धा तेवढी चांगली आहे चेंडूवरती. पुढचा चेंडू प्रसाद याचा. हा चेंडू पुन्हा एकदा उंची जास्त लांबी आहे का मात्र फटका फसलाय. झेल मात्र पकडला जातोय. अनिकेत मोकरेच्या पारीचा झालाय अंत आणि हा पहिला हादरा बसतोय गावदेवी साई संघ. अनिकेत मोकल बॅक टू द पॅव्हिलियन. मर्द मराठा आणि त्याच्यानंतर एक सुरक्षित झेल तेजस याच्या हातामध्ये विसावला. अनिकेत मात्र परत आलाय. तर नवीन फलंदाज मैदानात दाखल होताना दिसतोय. द बायकर मॅन ऑफ साई टेनिस क्रिकेट प्रतीक मोकल. अगदी धाकटी जो टुर्नामेंट मध्ये एक स्वप्नातील बाईक मात्र या खेळाडूच्या नावे असेल. कारण दोन्ही संघाचा आपण विचार केला आदेश गवड्याच्या नावावरती सुद्धा 2 बाईक आहेत. आणि जर साई संघाचा आपण विचार केला तर त्या संघामध्ये सुद्धा 2 बाईकवीर आहेत. राकेश मोकल याला सुद्धा तिरंगा चषकामध्ये बाईक मिळाली होती. धाकटी टुर्नामेंट मध्ये प्रतीक मोकल याने बाईक मिळवली होती. तर पुढचा चेंडू असेल प्रतीक याच्यासाठी प्रसाद याचा. हा चेंडू बॅटची कडा घेतली आहे का मात्र पंचांकडे अशा पण नजरेने पाहिले जाते. अपील सुद्धा केली झाली आहे. पत्र पंच स्थिर आपल्या निर्णयावरती. 1 धाव बॅटची कड घेतल्यानंतर चेंडू अगदी घरंगळत गेला. शॉर्ट दरम्यान रिजन मध्ये एकदम स्वतःच खातं खोललंय आणि एकदम संघ आता मात्र जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकातील अगदी 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 11. अनिकेत मोकल यांनी निश्चितच थोडीशी स्वप्न दाखवली खरी. एक षटकार एक चौकार खेचला आणि त्याच्यानंतर मोहला बली पडला. आता मात्र आपण त्याला तंबूमध्ये विसा घेताना बघू शकाल. आता मात्र संदेश गावण खरं तर युनिफॉर्म फलंदाज आहे. आपण विचार केला साई संघाचा आणि यंदाच्या मोसमामध्ये काय जबरदस्त फटकेबाजी केली या फलंदाजाला प्रभावित करून सोडलंय. पुढचा चेंडू
हा चेंडू अगदी सबमरीन डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर गुडघ्याच्या खालून निघून गेला. यष्टाच्या पाठीमागे चोख कामगिरी बजावली. षटकाची झाली समाप्ती. प्रथम फलंदाजी करताना गावदेवी साई संघाची धाव संख्या धावफल करते 1 गडी बाद 11. हॅलो चिक 1 मिनिट अर्णव ठाकूर. तर साई गावचे सुपुत्र सुजित दादा मोकल यांना सुद्धा विनंती करतो की तुम्ही सुद्धा या व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सुद्धा नक्कीच सर स्वागत केलं जाईल. स्वागतम सुस्वागतम सर से स्वागतम. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आणि प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच पुन्हा एकदा मी सर स्वागत करतोय. या दादा ओव्हर टू अर्णव सर. निश्चितच तर घर बसल्या सुद्धा तुम्ही या सामन्यांचा आनंद घेऊ शकता. नॅशनल स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा संपूर्ण 4 रजनीमध्ये 4 रात्रीमध्ये कव्हरेज केली जाईल. तर घर बसल्या सुद्धा तुम्ही या सामन्यांचा आनंद घेऊ शकता. मात्र मैदानामध्ये दुसरं षटक दुसरं अस्त्र निश्चितच वापरलं जाईल पिरकोन संघाकडून. गोलंदाज गोलच्या ट्रॅकवरती सूरज मोकल, आदेश मोकल यांचे बंधू. खरं तर 2 बंधूची जोडी आपण या संघामध्ये पाहू शकाल. अगदी तेजस गावण आमचे परममित्र असतील. सौरभ हा सुद्धा एक चांगला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. तर आपण विचार केला तर निश्चित मला वाटतं साई आणि पिरकोन संघ अगदी प्रथम वर्षी प्रथम दर्शनी एकमेकांसमोर उभे ठाकलेत आणि त्याच्यामुळे निश्चितच थोडासा आपण विचार केला. एक हॅलो हा चेंडू मात्र आपण पाहू शकता काऊ कॉर्नर मध्ये सीमारेषा बाहेर 1 बाउन्स येतो. हा मात्र दुसऱ्या दैवत आई भवानीला मात्र साकडं घातलं जातंय या ध्वनिपीठ मार्फत. आणि काय जबरदस्त पहिल्या चेंडूवरती विचार करण्यास भाग पडलाय. व्यूहरचना बदलली जाते, फील्ड पोझिशन चेंज केली जात आहे. प्रतीक मोकल पुन्हा एकदा तयार स्ट्राईक एंड वरती असणार आहे. 2 चेंडूचा सामना केलाय, 5 धावा मात्र वैयक्तिक कोट्यामध्ये जमवल्यात आणि काय जबरदस्त फटकेबाजी. खरं तर साई संघ आपण म्हटला कर्नाल विभागातील अगदी 11च्या 11 खेळाडू ज्या संघामध्ये निश्चितच षटकार खेचण्याची ताकद ठेवतात असा संघ. मात्र काय जबरदस्त कमबॅक. अगदी पहिल्या चेंडूत चौकार खाल्ला आणि त्याच्यानंतर पुढच्या चेंडूवरती गुडनेस पाडून चेंडूने उचली घेतली आणि प्रत्येक याच्याकडे कोणतीच संधी नव्हती. मात्र हा चेंडू टोलावण्याची निर्धाव चेंडू झाली सांगता. पहिल्या चेंडू चौकार, त्याच्यानंतर पुढच्या चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. मात्र पंच आमच्याकडे बोललेत सांगितलं हा मात्र चेंडू अवंत स्वरूपाचा फेकलाय गोलंदाजांना. दंडित केलाय गोलंदाज सूरज मोकल याला. खरं तर दोन्ही क्वालिफाईड पंच आपल्याला पाहायला मिळतात स्क्रीनवरती. आणि त्याच्यानंतर जबरदस्त डीजे ऑपरेटिंग डीजे बॉब उर्फ साई यांच्या माध्यमातून नॅशनल स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जात आहे. खरं तर क्वालिटी जबरदस्त क्वालिटी पाहायला मिळते. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच गतीने फेकला जातोय. प्रतीक मोकल अगदी थोडासा नामोहरम झालाय. निश्चितच पाहतो की चेंडू मात्र पडल्यानंतर उचली घेत नाहीये आणि काय जबरदस्त. खरं तर या चेंडूसाठी ओळखला जातो गोलंदाज सूरज मोकल. विरेचने भरले चेंडू निश्चितच अगदी अनमोक्याच्या क्षणी अगदी शेवटच्या क्षणी चेंडूवर बोट फिरवायची क्षमता या गोलंदाजाकडे आणि ते मात्र तुम्हाला चित्र पाहायला मिळते मैदानामध्ये. अगदी बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धासोबाचा खेळलाय आणि दडपण असेल प्रतीक मोकल याच्यावरती. कारण पहिल्या चेंडू चौकार आणि त्याच्यानंतर फक्त 1 धाव खर्च, ती सुद्धा अवांतर स्वरूपामध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये सीमारेषेलगत चेंडू उचलला जातोय. जोपर्यंत चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत 1 धाव मिळेल प्रतीक याला. 1 धाव मिळेल पिरकोन संघाला. 1 धाव मिळेल संघ आता मात्र जाऊन पोहोचतोय 17च्या घरात. निश्चितच प्रतीक मोकल याच्यासाठी सुद्धा निश्चितच्या काळोख्या रात्रीमध्ये कुबेर देवता प्रचंड प्रसन्न झाली आहे. साईगावचे सुपुत्र अभिजित मात्र ज्ञानेश्वर ठाकूर यांच्या माध्यमातून प्रति षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक. निश्चितच फटका बसला. मात्र खराब एक्झिक्युशन, खराब जजमेंट आणि त्याचा फायदा मिळालाय संदेशाला, जीवदान मिळालंय. मात्र 1 धाव मिळाली आहे पुन्हा एकदा साई संघाला. काय घडतंय मैदानामध्ये बघा. होत्याचं नव्हतं झालं. खरं तर आज झेल पकडायला पाहिजे होता. सर्कल मधला झेल हातामध्ये पडला आणि त्याच्यानंतर खराब जजमेंट. मात्र या जीवदानाचा फायदा उचलावा लागेल संदेश गावणेला. कारण ज्या प्रकारची फलंदाजी, खरं तर मित्र मी म्हणेन की हा तो कॅच नाही तर हा मॅच सोडली आहे. कारण ज्या प्रकारची फलंदाजी यंदाच्या मोसमामध्ये संदेश गावणेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे ना, निश्चितच
वाकडी जो काही फलंदाज असेल प्रतीक मोकल एक चौकार घेतला, त्याच्या थोडीशी बॅट शांत झाली. आता मात्र पुन्हा एकदा तयार. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटला ब्रश झालाय. अगदी स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू सीमारेषे लगत तेजस उचलून फेकतोय. तोपर्यंत 2 धावा पळून काढल्यात दोन्ही फलंदाजांनी. 2 धावांनी संघ मात्र आता होतोय 20च्या घरात. या षटकाचा आपण विचार केला, दुसरं षटक मार्गस्थ आणि दुसरं षटक समाप्तीनंतर मात्र 20 धावा धापळ करते. अनिकेत अगदी आपण विचार केला 10 धावसंख्येवर वैयक्तिक तमोमध्ये परत आला आणि त्याच्यानंतर सामन्याचे सूत्र अगदी संदेश गावण आणि प्रतीक मोकल यांनी मात्र आपल्या खांद्यावरती घेतली. 20 धावा लागल्यात म्हणजे 10च्या सरासरीने वाटचाल सुरू आहे आणि याच सरासरी जर ही धावसंख्या पुढे चालत राहिली तर 50 पर्यंत मजल मर्यादा संघ मात्र तुम्हाला 60 ते 65 धावा उभा करावे लागतील. कारण ज्या प्रकारची खोलवर फलंदाजी आहे ना पिरकोन संघाची, अगदी जसं तुमच्या संघामध्ये शेवटचा खेळाडू सुद्धा षटकार मारण्याची क्षमता ठेवतो, अगदी त्याच प्रकारे पिरकोन संघ सुद्धा आहे. अगदी तीच दमखम तीच दहशत मात्र उरण पूर्व विभाग म्हणा किंवा निश्चितच आपण आता पाहिले असेल नारपुली टुर्नामेंट मध्ये अगदी अंतिम 5 मध्ये या संघाने निश्चित आपला प्रवेश निश्चित केला होता. चांगला खेळ यंदाच्या मोसमामध्ये पिरकोन संघाने सुद्धा केलाय. मग तेवढा ताकदीचा संघ साई संघ सुद्धा असेल. मग तिसरं षटक कोण घेऊन येतोय? विशाल गावड. निश्चितच उरण प्रीमियर लीग मध्ये अगदी या खेळाडूंनी सुद्धा काय जबरदस्त फटकेबाजी केली होती. ज्या सामन्यामध्ये तेजस याने अर्धशतक झळकावलं त्याच सामन्यामध्ये तब्बल 44 धावांची बहारदार केली विशाल गावणेने सुद्धा केली होती. खरं तर 5 षटकामध्ये 99 धावा लावल्या होत्या स्कोर बोर्डवरती आणि गोगोटे संघाकडून हा निश्चितच हे 2 खेळाडू खेळताना पण पाहिले असतील. पिरकोन संघातील खरं तर आदेश मोकल, विशाल गावण आणि त्याच्यानंतर तेजस हे 3 खेळाडूंची मात्र वर्णी त्या संघामध्ये लागली होती. तर विशाल गावण एक डावखुरा गोलंदाज पाहायला मिळतोय आणि खरं तर मी या 2 रजनीमध्ये पाहिलं असेल, आजची 3री रजनी असेल. ही खेळपट्टी अक्षरशः डावखुऱ्या गोलंदाजाच्या प्रेमात पडते. कारण तुमच्याकडे एक नॅचरल स्विंगर असतेच, मात्र या खेळपट्टीकडून सुद्धा तुम्हाला निश्चितच थोडीशी मदत सुद्धा आहे. तर डावखुरा गोलंदाज विशाल गावण पाहायला मिळतोय. समोर फलंदाज जीवदानचा फायदा असेल मात्र संदेश गावण याच्याकडे. तर विशाल याच्यासाठी सुवर्ण संधी विकेटसाठी हेमंत ठाकूर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालंय. खरं तर प्रोत्साहित करण्याचं काम मात्र आमच्या प्रेक्षक वर्गाकडून केले जाते. खरं तर ही फॅन बेस आहे या खेळाडूंची. मग विशाल गावण यांचं निश्चितच म्हणा किंवा प्रतीक मोकल त्याच्या संदेश गावण यांची फॅन बेस म्हणा, अगदी निश्चितच खूप मोठे कॅश प्राइज लावले जात आहेत. फुलटॉस मध्ये चेंडू भिरकावलाय, फटका बसलाय, एलिव्हेशन मिळालं नाहीये मात्र हा झेल पकडला जातोय संदेश गावण. संदेश गावण याचा पकडला जातोय झेल. निश्चितच स्वतःच्या फळीमध्ये चेंडू पकडला जातोय. तिसऱ्या पंचांकडे निश्चितच आगेकूच केली जाते. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत असतील. निश्चितच डिसिजन पेंडिंग असेल आणि जो काही डिसिजन असेल तो मात्र आम्ही तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचवू. खरं तर धावा प्रगती लागल्यात. आपण विचार केला 20 धावा हा विशाल गावणेच्या 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू फुलटॉस मध्ये चेंडू पाहायला मिळाला. थोडंसं एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर निश्चितच उंची जास्त गाठली चेंडूने. झेल निश्चितच पकडला जातोय मात्र बीमरसाठी कॉल केला जातोय पंच आमचे जे क्वालिफाईड त्यांच्याकडून. दिस इज अ फेअर डिलिव्हरी आणि फलंदाज होतो बाद. संदेश गावंड याच्या पारीचा झाला अंत. हा दुसरा आदरा बसतोय गावदेवी साई संघाला. संदेश गावंड बॅक टू द डगआउट. निश्चितच या दरम्यान संधी देऊया डीजे ऑपरेटर डीजे बॉब यांना.
साई टेनिस क्रिकेट खरं तर एक साई टेनिस क्रिकेटचा द्वितीय सम्राट राकेश मोकल मैदानात दाखल होताना दिसतोय. काय जबरदस्त सुरुवात या खेळाडून सुद्धा यंदाच्या मोसमामध्ये केली. आपण पाहिलं असेल पिंट्या शेट स्मृती चषकामध्ये अगदी एक निश्चितच अर्धशतकी खेळी या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि एक जबरदस्त खेळ मात्र आपण पाहू शकता या सामन्यामध्ये सुद्धा त्याला ते करावं लागणार आहे. कारण खरं तर आपण पाहिलं तिसरं षटक मार्गस्थ असेल. तिसऱ्या षटकातील एक चेंडू समाप्त झालाय म्हणजे जवळजवळ 13 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि धावा धापा लागल्या 2 गडी बाद फक्त 20. पुन्हा एकदा तयार क्षेत्ररक्षण निहाळताना फलंदाज पुन्हा एकदा तयार स्ट्राईक एंड वरती विशाल गावडेचा हा पुढचा चेंडू. हा चेंडू पडला आणि त्याच्यानंतर थोडासा उसळी घेऊन अगदी बॅट लगत निघून गेला. निर्धार चेंडू झाली सांगता अगदी षटकाचा विचार केला. सुरुवात खराब झाली आणि त्याच्यानंतर चांगली कमबॅक सुद्धा पाहायला मिळाली. तर प्रेक्षक वर्ग विनंती असेल आपण सीमारेषेलगत जास्त उभे राहू नका. त्याच्यानंतर जे आमचे विजेचे खांबे आहेत लाईटचे पोल आहेत तिथे मात्र सुद्धा जास्त चिकटून उभे राहू नका. हा चेंडू अगदी काळपेच्या सहाय्याने गुदगुल्या करत गेला. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू फील्ड केला जातो प्रसादच्या माध्यमातून. एक धावेने स्वतःचं खातं ओपन केलं गेलंय तर एक धावेने गावदेवी साई संघ आता मात्र जाऊन पोहोचतोय 2 बाद 21च्या घरात. खरं तर अनिकेत मोकळ संदेश गावंड ही मात्र सलामीची जोडी मैदान निश्चितच चमूमध्ये परत आली तरी मात्र चांगली खोलवर फलंदाजी आहे साई संघाची. मग प्रतीक मोकल अद्याप तग धरून बसलाय खेळपट्टीवरती आणि एक असा खेळाडू आहे जो मात्र कोणत्याही क्षणी मात्र स्कोर एक्सलेट करू शकतो. धावसंख्या वाढवण्याचं निश्चितच त्याच्याकडे चांगले फटके त्याच्या भात्यामध्ये मनगडी ताकदी फटके खेळण्याची क्षमता आहे आणि ते मात्र तुम्हाला थोड्या वेळात दिसेलच. मात्र जर तुम्हाला हा स्कोर कार्ड थांबवायचा असेल तर पिरकोन संघाला मात्र प्रतीक मोकल याला शांत करावे लागेल. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलाय अगदी गोलच्या डोक्यावरून लॉंग ऑन रिझन मध्ये पुन्हा एकदा प्रसाद येतोय. अगदी चित्त्याच्या चपलाने झडप घातली चेंडूवरती मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही. एक धावेने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली. धावफलक हलतं ठेवण्याचं काम मात्र केलंय. आणि खरं तर क्रिकेट आपण म्हणलं आताचं क्रिकेट असेल जर टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला तर निवियाचे चेंडू अगोदर हेडलीचे चेंडू आता सिक्सरचे चेंडू तर जास्त सिंगल डबलवर आपण आताच्या खेळाडूंना आपण भर देताना पाहू शकत नाहीये. षटकार चौकारची भाषा बोलताना दिसत आहेत मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट सिंगल डबल धावा येताना दिसतात. हा मात्र चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेट रिजन मध्ये राकेश मोकलेच्या बॅट येतोय. हा मात्र एक तडाखेबंद षटकार. आई भवानी मनाने बसली गावाच्या मधोमधी गो. आई भवानी मनाने बसली गावाच्या मधोमधी गो. साई गावाची आई भवानी सत्वाची माय माऊली गो. 28 धावा लागल्या धावफलकावरती. काय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळतंय. अनिकेत मोकल थोडासा स्वस्तात परतला. संदेश गावड स्वस्तात परतला मात्र कोणत्या प्रकारचं दडपण नाहीये. अगदी डगआउट मधून सेट होऊन गेलेला फलंदाज राकेश मोकल पहिल्या चेंडूवरती अगदी मिड विकेट रिझन मध्ये खेचून देतो एक षटकार. चला चेंडू त्या मैदानामध्ये. तर निश्चितच पुन्हा एकदा प्रतीक मोकल यांच्यासाठी सुवर्ण संधी. ज्ञानेश्वर ठाकूर आणि अभिजित म्हात्रे यांच्याकडून प्रतीक याच्यासाठी सुवर्ण संधी. षटकार हॅट्रिक जर नोंदवली तर तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज अगदी आमच्याकडे जमा झालंय. आणि त्याच्यानंतर हरीश मोकल यांच्याकडून राकेश मोकल याच्यासाठी सुवर्ण संधी. जर तुम्ही जेवढे षटकार लागवाल तेवढ्या प्रत्येक षटकासाठी तुम्हाला 100 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालंय. काय जबरदस्त अगदी दाते पाहायला मिळतात आपल्या साई संघाकडून. आणि खरं तरी फॅन बेस आहे. मी मगाशी म्हटलं हे चाहता वर्ग आहे जो मात्र निश्चितच अगदी वेडा या खेळाडूंसाठी. आपण पाहिलं असेल साई संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आलाय. याच्या अगोदर आपण पाहिलं असेल गजानन मोकल एक चांगला खेळाडू. त्याच्यानंतर मच्छिंद्र याला सुद्धा आपण पाहिलं असेल अगदी ज्या खेळाडूने गोलंदाजीच्या जोरावर साई संघाला कित्येक सामने जिंकून दिले असतील. आणि मात्र त्याच्यानंतर आपण विचार केला राकेश मोकल आणि आता जर साई क्रिकेटचा वारसा कोणी चालवत असेल तर अनिकेत मोकल असेल प्रतीक मोकल संदेश गावंड आता नवोदित फलंदाज आपण मयूर याला कोण विसरणार. काय जबरदस्त फटकेबाजी चिरणे टुर्नामेंट मध्ये या खेळाडूने केली होती. निखिल हा सुद्धा एक जबरदस्त गोलंदाज तुम्हाला साई संघाकडून आज पाहायला मिळेल. हा चेंडू पुन्हा एकदा उंची जास्त आहे लांबी आहे का एलिव्हेशन कमी मिळाले पुन्हा एकदा आणि हा झेल सीमारेषेलगत पकडला जातोय. पकडला गेला निश्चितच राकेश मोकलेचा झेल आणि संपुष्टात आलाय राकेशचा खेळ. निश्चितच तिसरा आद्रा बसतोय. मी विनंती करतो आयोजकांना की तुमच्या पवित्र शुभ असते सुजित मोकल साहेबांचं
सुपुत्र साई असले असतील यांचं मात्र इथं मान सन्मान करायचा आहे. माईची उबदार शाल तसेच प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मनात चिरंतन म्हणून सन्मान चिन्ह देऊन सहर्ष स्वागत केलं जातोय. तसेच नेक्स्ट सन्मान असेल रणजित मोकल साहेबांचं. त्यांच्या सोबत मात्र नक्कीच आलेत मॅचची एन्जॉय घेतात साई विपक्ष पिरकोन ह्या दोन्ही संघामध्ये. मी विनंती करतो आयोजकांना रणजित मोकल साहेबांचं इथं मान सन्मान करायचा आहे. रणजित मोकल सुजित मोकल खरं तर साईगावची एवन जोडी आणि खरं तर या जोडीच्या माध्यमातून सुद्धा आपण क्रिकेट स्पर्धा पाहिली असेल. तर नवीन फलंदाज प्रशांत जाताना दिसतोय. मात्र गोलंदाज गोलच्या ट्रॅक वरती चौथं षटक हाताळण्यासाठी सूरज मोकल ज्या गोलंदाज दुसरं षटक हाताळलं होतं फक्त 9 धावा खर्च केला होता. एक गडी सुद्धा बाद केला होता. तो सूरज मोकल पुन्हा एकदा तयार गोलच्या ट्रॅक वरती. हा चेंडू पुन्हा एकदा काय जबर चेंडू मात्र खराब यष्टरक्षण तेवढंच खराब बॅकअप आला मिळाला. चेंडू अगदी दणदण दणदण करत गेलाय सीमारेषा बाहेर. लॉंग स्टॉप मध्ये येतोय हा नशिबाचा चौकार. रंगीन रंगीन दादा ट्रीजर मध्ये चेंडू घरंगळत गेलाय. अगदी कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेला लगत गेलाय. फील्ड केला जातोय उचलून फेकला जातोय. तो पर्यंत 2 धावा मिळाल्या. तर प्रतीक मोकलेला 2 धावांनी आता स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचतोय 34च्या घरात. निश्चितच खरं तर जी फलंदाजी चालू आहे ना प्रतीक मोकल्याची या फलंदाजीसाठी हा खेळाडू ओळखला जात नाही. मात्र आता आपण पाहू शकता गरज आहे मात्र या एक सिंगल डबल धावांची. एखादा मोठा फटका खेळण्यासाठी जर फटका चुकला तर मात्र कुठे अडचणी सापडू शकतो. हा चेंडू अगदी खेळून काढलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. दन 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 करत चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. षटकार. माझी उरकून टाकली शादी वाक्य आठवतंय शांत बसायला मी काही संत नाहीये आणि ते दाखवून दिलंय. पुढचा चेंडू हा चेंडू सुद्धा यावेळेला क्षेत्र आहे लॉंग ऑनचा सेम. हा चेंडू मात्र बॅक टू बॅक येतोय या षटकातील दुसरा षटकार. डीजे ऑपरेटर 46 धावा झाल्या. धाव करते खरं तर वाटलं होतं सामना थोडासा कुठेतरी फसलाय कारण दयनीय अवस्था म्हणावी लागत होती. चला प्रेक्षक वर्ग जो आहे आपण जो डान्सिंग आपण जो व्यक्ती जात आहेत आतमध्ये आपण कृपया जाऊ नका त्यामुळे आम्हाला व्यत्यय निर्माण होत आहे. विनंती असेल आपण जो काही सेलिब्रेशन आहे सीमारेषा बाहेर केला तरी चालेल. तुम्हाला तिथे कोणी अडवणार नाही. मात्र कृपया करून आपण मैदानामध्ये जाऊ नका. सहकार्य करा. एक षटकार लागला तर 3000 रुपयाचा मानकं ठरला खेळलो. हा चेंडू 3000 रुपयाचा मानकं ठरलाय. बॅक टू बॅक या षटकार हॅट्रिक नंतर 3000 रुपये आपल्या खिशामध्ये घातलेत. प्रतीक मोकल फायर येतो या षटकातील तिसरा षटकार. बाजी मी मगाशी म्हटलं खरं तर आताच्या टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं असेल सिंगल डबलला जास्त महत्व नाहीये. मात्र या खेळाडूला आपण पाहू शकता सिंगल डबलने धावपळ खालतं ठेवलं आणि आता मात्र खराब चेंडूचा खर्च समाचार सुद्धा घेताना दिसतो हा खेळाडू. 3000 रुपयाचे आणि आता मात्र 6 षटकार जर घेतले तर तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. हा चेंडू मात्र फटका फसलाय. मोहावर आलेला नाहीये आणि आदेश मोकलेच्या हातामध्ये जातोय झेल. प्रतीक मोकल याचा मत संपुष्टात येतोय खेळ. चौथा आदरा बसतोय गावदेवी साई संघाला. प्रतीक मोकल बॅक टू द डग आउट. सुवर्ण संधी आले गोंधळसाठी पण
या चेंडूवर जर विकेट घेतला तर निखिल गावंड ग्रामपंचायत सदस्य पिरकोन यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक आलाय आणि त्यांना विनंती सुद्धा करतो की तुम्ही सुद्धा आपल्या या व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सुद्धा नक्की सर स्वागत केलं जाईल. ओटो अर्णव सर. धन्यवाद धन्यवाद. न सूरत देखता है न मुरत देखता है, ये खिलाड़ी अपने टीम की जरूरत देखता है आणि जरूरतनुसार मात्र खेळाडूने खेळ केला. 3 षटकारांची आपण अतिशय पारी पाहिली आणि त्याच्यानंतर थोडासा मोह आवरता आला नाहीये आणि झेल देऊन निश्चितच तंबूमध्ये पर्यटन दिसतोय नवीन फलंदाज ज्या खेळाडूंना निश्चितच अगदी कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये गावदेवी साई संघाची मात्र दार ठोठावली. नवीन फलंदाज मयूर जाताना दिसतोय. तर मात्र शेवटचं हाणामारीचं स्लॉगवरचं षटक मात्र कोणाकडे सोपलं जाईल, कारण या षटकामध्ये निश्चितच मोठे फटके येतील आणि तसं करावं लागणार आहे. कारण प्रशांत मोकल हा सुद्धा एक चांगला हार्डिटर फलंदाज आणि त्याच्या समोर असलेला आपण बघू शकता त्याचा साथीदार मयूर याने सुद्धा प्रभावित केलं. यंदाच्या मोसमामध्ये काय जबरदस्त फटकेबाजी चिरणे टुर्नामेंट मध्ये अगदी अर्धशतकी खेळी या खेळाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सातत्याने चांगली फलंदाजी केली आहे. मात्र शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज गोडीच्या ट्रॅकवरती आदेश मोकल. आजच्या दिवसाचा मात्र अर्धशतकवीर. हा चेंडू निश्चित पॅडला लागलाय आणि यष्टांच्या समोर पकडला जातोय. पायचित्त बाद होताना दिसतोय. प्रशांत मोकल याच्या पारीचा झालाय अंत. 5वा आद्रा बसतोय साई संघाला. प्रशांत मोकल बॅक टू द पॅव्हिलियन. बसतो साई संघाला. खरं तर खोलवर फलंदाजी आहे. निखिल पाटील ग्रामपंचायत सदस्य निखिल गावंड ग्रामपंचायत सदस्य पिरकोन यांच्याकडून आदेश मोकल्याच्या सुवर्ण संधी. जर आपण विकेट हॅट्रिक लगावली ना तर आपल्याला सुद्धा मिळतील 2000 रुपयाची कॅश प्राइज. विनंती असेल निखिल गावंड साहेबांना, पिरकोन ग्रामपंचायत विद्यमान सदस्य असतील, निखिल गावंड साहेब आपण यायचं व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आणि या सामन्याचा आनंद घ्यायचा. खरं तर तुमची जागा प्रेक्षक वर्गामध्ये नाही आहे, तुम्ही आमच्या हृदयात आहात. तुम्ही या व्यासपीठावरती आणि आसनस्थ व्हा आणि या सामन्याचा आनंद लुटा. दर्दी प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू, हा चेंडू अश्विनी खेळून काढला पुन्हा एकदा लॉंगरिझम मध्ये. मात्र चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. आउटफील्डचा येतोय हा मात्र दणदणीत चौकार. आई भवानी तुझं देऊळ सजतय दर वर्षाला, सजतय दर वर्षाला. पुत्र प्रशांत ठाकूर साई कुठे असतात प्लीज जा. तुम्ही सुद्धा या व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. तसेच अविनाश मोरे साहेब तुम्ही सुद्धा कुठे असते प्लीज या. आणि मयूर माली सारडे चे सुपुत्र कुठे असतात तुम्ही सुद्धा या व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सुद्धा सर स्वागत केलं जाईल. ओटो अर्णव सर. हॅलो. तर मात्र अवंत सोबतचा चेंडू फेकला जातो मध्ये. पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कड घेतली. यष्टांच्या पाठीमागे यष्टी चूक करत नाहीये. अश्वियाच्या पारीचा सुद्धा झालाय अंत. 6वा आद्रा बसतोय गावदेवी साई संघाला. खरं तर तो जे कुठेतरी घाई झाली दिसत साई संघाच्या खेळाडूंना. 52 धावांवरती जवळजवळ आपण विचार केला 2 गडी बाद झाले. त्याच्यानंतर आता धाव संख्या लागली 57 आणि त्या दरम्यान मात्र 3 गडी सुद्धा बाद झालेत. म्हणजे धावा आल्यात आता तुम्हाला मध्ये 7 आणि त्याच्यामध्ये तुम्ही 3 गडी सुद्धा बाद केले. नवीन फलंदाज अश्विनच्या जागेवरती जाताना दिसतोय. फलंदाजाचं नाव असेल निखिल मोकल. स्लॉगवरचं या नंबरचं षटक आणि या षटकातील आपण विचार केला तर 3 चेंडूचा वाजवी शिल्लक असेल. 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले निखिल यांना, तर त्यांना सुद्धा तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज. सुजित मोकल यांच्याकडून, सुजित मोकल रणजित मोकल A1 जोड यांच्याकडून. आणि आदेश गावण यांनी जर या चेंडूतून विकेट घेतली तर पिरकोन गटाचे विद्यमान सदस्य आदरणीय सन्मान निखिल मोकल यांच्याकडून. निखिल गावण यांच्याकडून मात्र तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज मात्र कॅश प्राइज मिळत नाही. हा चेंडू मात्र खेळून काढला. खराब क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं बॅकअप आला मिळालंय. मात्र जिथे 1 धाव तिथे मात्र 2 धाव घेण्याचा प्रयत्न. धाव स्वरूपात बाद होतोय हा खेळाडू साई संघाचा. 7वा आद्रा बसतो साई संघाला.
संघाच्या 58व्या धावसंख्येवरती डीजे ऑपरेटर. गुन्हेवाडीचे ऑपरेटर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा अध्यक्ष पिरकोन आदरणीय सन्माननीय मुकेश गरे साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरून आसनस्थ व्हायचं आहे. खरं तर पिरकोन गावचे एक आणखी एक गोड व्यक्तिमत्व पाहायला मिळते आपल्याला. 2 धावा मिळाल्या तर तिसरी चौथी धाव घेण्याचा प्रयत्न करतो धावबाद झाला खेळाडू. आता मात्र या षटकातील चेंडू शिल्लक असतील 2 आणि 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका येईल का? कारण मयूर याच्यामध्ये गुणवत्ता ठासून भरले आणि ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल तुम्हाला. जास्त चेंडू वाट्याला आले नसतील मात्र जे चेंडू आपल्या वाट्याला आलेत ना त्यामध्ये तुम्हाला गुणवत्ता सिद्ध करावी लागणार आहे. पुढचा चेंडू आदेश मोकल याचा. हा चेंडू पुन्हा एकदा उंची जास्त लांबी कमी प्रसाद झेल खाली आणि आता मात्र मयूरच्या पारीचा झालाय अंत. हवा आल्या ते 6 आणि त्या 6 धावांच्या दरम्यान जवळ 4 गडी बाद सुद्धा झाले साई संघाचे. नवीन फलंदाज प्रशांत वाघपंजे हा सुद्धा एक जबरदस्त खेळाडू आहे. एक चेंडूचा सामना करावा लागेल. एक चेंडू मध्ये तुम्ही एक षटकार लगावला ना तर तुम्हाला तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज अभिजित म्हात्रे यांच्याकडून. आणि जर हा चेंडूवरती आदेश मोकल यांनी जर विकेट मिळवली तर निखिल गावणे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज. खरं तर एक सामना मैदानामध्ये आणि एक सामना आमच्या व्यासपीठावरती मग ते चाहते असतील साई संघाचे किंवा चाहते असतील पिरकोन संघाचे पैशांची अगदी उधळण केली जात आहे. आणि खरं तर हा निश्चितच बेडा प्रेक्षक वर्ग पाहिजे तुम्हाला. कारण तुम्ही जर किती कलावान असाल ना प्रेक्षक वर्ग जर नसेल तर तुमच्या कलेला मात्र कबड्डी मोल असतो. आणि हा चेंडू मात्र लेग बाय स्वरूपात येते. मात्र एक धाव षटकाची झाली समाप्ती. पूर्वार्ध संपतोय. पूर्वार्धामधील 30 चेंडू म्हणजे 5 षटकांचा खेळ झाला समाप्त. आणि प्रथम फलंदाजी करताना 5 षटकामध्ये साई संघाने धावसंख्या धावा लावल्यात 8 गडी बाद 60 आणि 61 धावांचं आव्हान ठेवलंय. खरं तर पहिल्या दिवसाचा आपण विचार केला निश्चितच 66 धावा काढल्या होत्या गोवटणे संघाने. आणि या स्पर्धेचा नियम सुद्धा तुम्हाला मी सांगतोय की हाय स्कोरिंग टोटल असेल तो संघ मात्र त्या संघाला बाय दिली जाते हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मात्र 60 धावा काढल्यात 61 धावांचं आव्हान ठेवलं पहिल्या सामन्यामध्ये. एक जबरदस्त रोमांचक मुकाबला बिग फाईट. मात्र टिट फॉर टॅट जसं तसं उत्तर दिलं जाईल का? खरं तर रनरअप निश्चितच आपण लाईनअप करून मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे आणि लाईनअप करून मैदान सोडायचं आहे हा सुद्धा नियम असेल. दिगोडी संघ सुद्धा इथे उपस्थित होताना दिसतोय. तर प्रथम आयोजकांच्या वतीने त्यांचं शब्द सुमनावणे सहर्ष असं स्वागत करतोय. एक जबरदस्त संघ सुद्धा तुम्हाला आजच्या रजनीबादून पाहायला मिळाले. आणि आज खरं तर खमंग मेजवानी असेल क्रिकेट रसिक प्रेक्षक वर्गासाठी. कारण पहिला सामना आपण पाहतोय याच्यात सुद्धा चुरस होईल. याच्यातील मात्र संघाने 7 धावा 61 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलंय. कालच्या रजनीबाद आपण विचार केला तर काय जबरदस्त गोलंदाजी केली होती वाशिवली संघाने. मात्र तेवढंच चांगलं गोलंदाजी फलंदाजी नमुना तारा संघाने केला. आणि त्याच्यानंतर सुपर 4 मध्ये दाखल होणार दुसरा संघ ठरला कालच्या दिवशी. पहिल्या दिवसाचा आपण विचार केला तर देवळोली संघाने काय जबरदस्त फटकेबाजी केली, जबरदस्त फलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. म्हणून त्यांना सुद्धा अपयश आलं. आणि त्या दिवशी सुद्धा मोर 11 गोवटणे संघाने अगदी मजल मारली. आणखी एक नियम आयोजकांकडून आमच्याकडे आलाय तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तुम्हाला 4 षटक हे 20 मिनिटांमध्ये फेकायचे आहेत. 4 षटक हे 20 मिनिटांमध्ये फेकायचे आहेत. आणि 5वं षटक जर त्या दरम्यान चालू झालं नाहीये तर तुमचा एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये खेळवला जाईल. याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. खरं तर परेश माझा एक सर्वात आवडता खेळाडू ज्याच्या गोलंदाजीचा मी खूप मोठा चाहता आहे. परेश आपल्याला पाहिलं होतं साई गावचा.
याच दरम्यान मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय प्रशांत ठाकूर साहेब साईगावचे सुपुत्र असतील, अविनाश मोरे साहेब असतील साईगावचे सुपुत्र, मयूर माळी साहेब साडेगावचे सुपुत्र असतील, या तिन्ही अतिथींना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे आणि सामन्यांचा उपभोग घ्यायचा आहे. पहिल्या दिवसाचा आपण विचार केला अगदी जबरदस्त तोबा गर्दी प्रेक्षक वर्गाची, कारण दोन स्थानिक संघ, मग विचार केला वागेश्वर वॉरियर्स संघ, त्याच्यानंतर डेव्हिड गावदेवी केलवणे संघ या स्पर्धेमध्ये खेळत होता. कालच्या दिवसाचा आपण विचार केला तर आणखी दोन स्थानिक संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिला असेल, मग तारा संघ असेल, चांगला खेळ त्या संघाच्या माध्यमातून सुद्धा पाहिला. पुनाडे संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिला असेल पहिल्या रजनीमध्ये. तर आजची तिसरी रात्र तिसरी रजनी. चला चेंडू द्या मैदानामध्ये, विनंती असेल आयोजक चेंडू पूर्वा. तर प्रेक्षक वर्गासाठी सुद्धा सुवर्ण संधी, जर सीमारेषा बाहेर तुम्ही कार्बन कमाल कॅच पकडली तर पिरकोन ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आदरणीय सन्माननीय निखिल गावंड साहेबांच्या माध्यमातून तब्बल 100 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला सुद्धा देण्यात येईल. निखिल गावंड नावाची ही कुबेर देवता प्रचंड प्रसन्न झाली या काळोख्या रात्रीमध्ये. अगदी खेळाडू म्हणू नका तर प्रेक्षक वर्गावरती सुद्धा तुम्हाला सुद्धा निश्चितच या बहत्या गंगेमध्ये हात धुण्याची एक नामी संधी उपलब्ध करून दिली आहे. मात्र हे करताना तुम्ही सीमारेषेच्या आतमध्ये येणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे, कारण आमची सीमारेषा आपण पाहू शकता जवळजवळ 1 ते 2 फूट आपण लांब उभे राहत तर बरं होईल. आजचा दिवस आपण पाहिला तर मात्र पिरकोन संघाकडून सलामीची गोडगोडी जोडी मैदानात दाखल होताना दिसतोय. 61 धावांचं विजय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आदेश मोकल आणि तेजस गावंड, माफ करा तेजस पाटील, आणि गोलंदाज श्रीकरिषा करण्यासाठी द स्पीड गन ऑफ साई टेनिस क्रिकेट, ज्या खेळाडूंना मंजित स्मृती चषकामध्ये चिरणार येते उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक मिळवलंय. एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. मी कालपासून म्हणतोय की या खेळपट्टीवरती अगदी डावखुऱ्या गोलंदाजाकडे नॅचरल स्विंग तर असतोच, मात्र ही गोलंदाजी निश्चित ही पिच जी आहे ते मात्र डावखुऱ्या गोलंदाज काही वेगळीच प्रेमात पडते आणि तुम्हाला अगोदरच्या सत्रामध्ये पाहायला मिळाले. कारण ज्या प्रकारची गोलंदाजी विशाल गावंड याने केली, काय जबरदस्त चेंडू फेकले, भरदास्त चेंडू अगदी बेगावर स्वार होऊन, म्हणजे त्यामध्ये जर तुमचं निश्चितच एखादा दुसरा स्विंग चेंडू असेल तर मात्र तुम्ही भांबावून सोडू शकता फलंदाजाला. स्ट्राईक फलंदाज तेजस पाटील तयार, गोलच्या ट्रॅक वरती निखिल पहिला चेंडू फेकण्यास सज्ज. हा चेंडू बॅटला ब्रश झाला, चेंडू जातोय शॉर्ट दरम्यान रिझर्व मध्ये अगदी आउटफ्री असल्या कारण चेंडू अडला जातोय. सीमाशर्ग चेंडू अडून फील्ड केला जातोय, फेकला जातोय. चांगलं बॅकअप पाहायला मिळालंय, तेवढा चांगला थ्रो पाहायला मिळालाय आणि त्याच दरम्यान 2 धावा पळून काढल्या. 2 धावांनी श्री गणेशात झाला, स्कोर कार्ड ओपन केलं गेलं. पिरकोन संघाचं आगेकूच झाली अगदी 61 धावांच्या मजलाकडे आणि चांगली सुरुवात पिरकोन संघाकडून. सर्वात जास्त इन्फॉर्म फलंदाज पिरकोन संघाचा तेजस पाटील. उरण प्रीमियर लीग मध्ये खरं तर या फलंदाजाने अर्धशतक झलकावलं. आजच्या दिवसामध्ये कोंडेगाव टुर्नामेंट मध्ये आदेश मोकल याने 18 चेंडूमध्ये 50 धावांची बहारदार खेळी केली. म्हणजे 2 इन्फॉर्म फलंदाज तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळतात, खेळपट्टीवर दाखल होताना दिसत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निखिल मोकल याचा, एक जबरदस्त गोलंदाज. हा चेंडू पडला आणि त्याच्यानंतर थोडासा काटा बदलताना दिसला. उजव्या स्टेजच्या खूपसा बाहेर फेकला गेला चेंडू. पंचांच्या बोलले आणि त्यांनी सांगितलं हा चेंडू मात्र खराब फेकला, गोलंदाज दंडित केले गोलंदाज निखिल याला. अवंत चेंडू निश्चित धावेची झाली आहे नोंद आणि 1 धावेने संघ आता मात्र जाऊन पोहोचतोय. एक चेंडू पहिल्या षटकात, 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 3च्या घरात. चांगली सुरुवात अद्याप झाली आहे पिरकोन संघाला. मी मगाशी म्हटलं की खोलवर फलंदाजी पिरकोन संघाकडे, मात्र ज्या प्रकारची धावसंख्या आहे ना स्कोर कार्ड वरती गोलंदाजी तेवढीच चांगली असणार साई संघाची. हा चेंडू फटका फसलाय, मात्र झेल पकडला जाईल का आणि सुरक्षित आता झेल प्रशांत करत नाहीये कोणती चूक आणि मात्र संपुष्ट झालाय तेजस पाटीलचा खेळ. पहिला आद्रा बसतोय पिरकोन संघाला. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच. कुणाल दाते यांची लाईन तुम्हाला मी ऐकवतोय. मात्र नवीन फलंदाज मैदान दाखल होताना दिसतोय विशाल गावंड.
गुणवत्तावान खेळाडू आहे. खरं तर सातत्याने चांगला खेळ केलाय, सातत्याने प्रभावित करून ठेवलं या फलंदाजानं. निश्चितच विशाल गावण यांच्यासाठी सुवर्ण संधी असलेला षटकार ह्याच्यासाठी हेमंत ठाकूर पुनाडेगावचे सुपुत्र खूप मोठे चाहते विशाल याचे. षटकार ह्याच्यासाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालंय. त्याच्यानंतर निखिल गावण यांच्याकडे सुद्धा 2 षटकार जर खेचलं बॅक टू बॅक तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. पहा प्रत्येक प्लेअरला पिरकोन संघाची सुवर्ण संधी असेल. खरं तरी वाती गंगा आहे आणि प्रत्येकाने या गंगेमध्ये हात धुवून घ्यायचे आहेत, कारण प्रत्येक मोकल्याने पहिल्या सत्रामध्ये 3000 रुपयाचा कॅश प्राइज जिंकलाय. पुढचा चेंडू असेल विशाल याच्यासाठी. हा चेंडू खेळून काढलाय. पुन्हा त्या पावसात काबू करणं चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर दणदण करत येतोय. हा पहिला चौकार. भूमिपुत्र बागा पेटून उठलाय, हक्काचा आवाज करीत सुटलाय. भूमी जबरदस्त व्यक्तिमत्व किरण दादा घरत साहेबांना विनंती असेल आपण या मंचावरती. आणि खरं तर गावदेव केलोने संघाचे स्पॉन्सर असतील त्यांना सुद्धा विनंती असेल. पुढचा चेंडू. हा चेंडू खेळून काढलाय, उंची जास्त आहे, फटका बसलाय. अनिकेत मोकल कोणती चूक करत नाहीये. विशाल गावंड याच्या पारीचा झालाय अंत. दुसरा आद्रा बसतोय संघाच्या 7व्या धावसंख्येवरती. विशाल गावंड बॅक टू द डगआउट. बैक मारती है. या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष शाखा पिरकोन मुकेश घरे साहेबांच्या माध्यमातून पिरकोन संघाच्या कुठल्याही खेळाडू जर षटकार खेचली तर त्यांच्यासाठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालाय. मी मगाशी म्हटलं की एक सामना मैदानामध्ये चालू आहे आणि एक सामना आमच्या व्यासपीठावरती. खूप मोठा चाहता वर्ग. मग आपण पाहू शकता रणजित आणि सुजित मोकल ही A1 जोडी. त्याच्यानंतर आपण पाहू शकता निखिल गावण स्वतः सदस्य असतील पिरकोन ग्रामपंचायत आणि त्याच्यानंतर मुकेश घरत साहेबांच्या माध्यमातून खरं प्रोत्साहित केलं जातं प्रत्येक फलंदाज आणि गोलंदाजाला. तर निश्चितच मी पुन्हा एकदा विनंती करतोय भारतीय सैन्यामध्ये कार्यरत असलेले आमचे केलोणे पाड्याचे सुपुत्र, केलोणे गावतील सुपुत्र ज्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. खरं तर तुम्ही सीमेवरती आमचे रक्षण करता, त्यामुळे आम्ही निश्चितच येथे मात्र शांततेची झोप घेतोय. निलेश पाटील साहेबांना विनंती असेल आपण या मंचावरती द आर्मी मॅन ऑफ केळवणे निलेश पाटील साहेबांना आपण आयोजकांना आपण जायचं आणायला. निलेश पाटील साहेबांचे देखील शुभ उपस्थितीत आपल्याला लाभताना दिसतंय. पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा तयार. फुल टॉस मध्ये चेंडू. तेवढं चांगला बॅकअप मयुराच्या माध्यमातून. मात्र पंचांकडून दात घेतली जाते. बघूया पंचांनी सुद्धा निश्चित थर्ड अंपायरकडे निश्चित रेफर केलाय. पाहूया स्क्रीनवरती जो काही निर्णय असेल त्वरित आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. काय जबरदस्त षटक हाताला गेला निखल याच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल. मी मगाशी वाहवा केली या गोलंदाजाची. सातत्याने चांगली गोलंदाजी केली. ज्या ज्या वेळेत साई संघाला गरज होती त्या त्या बेलीस मात्र त्याने गडी बाद करून दिलेत. आणि हा मात्र चेंडू थोडासा रेफर केला जातोय. भीमर साठी हा चेंडू रेफर केला जाईल. चला 12th मॅन म्हणून तुम्ही कोणी बोलू नका. आमचे तिसरे क्वालिफाईड पंच असतील इथे. तो जो निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. तर हा चेंडू नो चेंडू असेल. भीमर नो बॉल प्लस फ्री हिट. व्हॉट अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. प्रसाद गावंड याच्यासाठी मात्र एक सुवर्ण संधी असलेल्या चेंडूवरती. चांगला चेंडू हाताला होता मात्र थोडासा भीमर अगदी रिस्ट हाईटच्या वर चेंडू फेकला गेला. तर उघडाव डोळे बघा नीट. हा मात्र असेल फ्री हिट. निखिल पुन्हा एकदा तयार. गोलच्या ट्रॅकवरती पुन्हा नव्याने हा चेंडू फेकावा लागेल. मात्र जे षटक चांगल्या रीतीने फेकलं जातं या चेंडूवरती कुठे षटकाचे निश्चितच खराबी होणार तर नाहीये ना, किंवा चांगली कमबॅक करेल का हा गोलंदाज. हा चेंडू सामान्य डिलिव्हरी. खराब क्षेत्ररक्षण, खराब यष्टी रक्षण.
चेंडू गेलाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये 1+4 अशा 5 धावा या चेंडूवरती येतोय हा नशिबाचा चौकार. बघून घे राणी विनंती करतो की तुम्ही सुद्धा आपल्या या व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सुद्धा सरचे स्वागत केले जाईल. ओ टू अर्णव सर. निश्चितच क्रिकेटची किमया बघा. एक सुद्धा मोठा फटका लागला नव्हता. एक चौकार फक्त विशाल गावडेने खेचला आणि त्याच्यानंतर या शेवटच्या चेंडूवरती तब्बल 6 धावा खर्च केल्यात निखिल याने. म्हणजे बॅट न उचलता बॅटला चेंडू न लागता मात्र 6 धावा अद्याप खर्च केल्यात. एक षटकार खेचलाय प्रसादने असं मी म्हणू शकतो. तर पुढचा चेंडू असेल शेवटचा चेंडू पुन्हा एकदा नव्याने फेकावा लागेल निखिल याला. हा चेंडू पुन्हा एकदा उंची जास्त आहे मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड झालाय आणि तोपर्यंत मात्र 2 धावा पळून काढल्या दोन्ही फलंदाजांनी. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल मात्र केविरवाना प्रयत्न कुठेतरी अपयशी ठरला. 2 धावांवरती समाधान मानावं लागलं. षटकाची झाली समाप्ती आणि पहिलं षटक म्हणजे 6 चेंडूच्या समाप्तीनंतर उत्तरार्धामधील 61 धावांचा पाठला करताना फिरकोन संघाच्या धावसंख्या धावफलकात लागल्यात 2 गडी बाद 15. पुन्हा एकदा पुकार करतो जय माते दिगोडे विपक्ष सतीश ओवळे या दरम्यान होणार सामना. नेक्स्ट मॅच टॉसमीसाठी लवकर लागायचं आहे. ओ टू अर्णव सर. पूर्वत दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गोलंदाज ट्रॅक वरती आणखी एक स्पीड मशीन प्रतीक मोकल. ज्या गोलंदाजांना अगदी आपण पाहिलं असेल रायगड प्रीमियर लीग मध्ये पनवेल प्रीमियर लीग मध्ये काय जबरदस्त अगदी आपल्या नावाचा डंका वाजवला तो गोलंदाज या पाहायला मिळतोय प्रतीक मोकल. पहिल्या षटकामध्ये 15 धावा अगदी करकचून वसूल केल्यात आणि खरं तर शेवटचा जो चेंडू निश्चितच्या चेंडू मध्ये आपण पाहिला असेल तब्बल 8 धावा खर्च केल्या गोलंदाज निखिल याने. चांगले 5 चेंडू चांगले फेकले होते. पुढचा चेंडू हा फुटबॉलमध्ये चेंडू अगदी पॉइंट आणि गली रिझन मध्ये खेळून काढला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं संदेश याच्या माध्यमातून. मात्र 1 आणि 1च धाव मिळते. 1 धावेने आता मात्र स्कोर कार्ड हलताना पाहायला मिळतं. 1 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 16च्या घरात. खरं तर एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे आणि एक चांगली भागीदारी. मगाशी आपण पाहिलं असेल गावदेवी साई संघ सुद्धा एकाकडे अडचणीत सापडला होता आणि त्याच्यानंतर प्रतीक मोकल. हा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी भन्नाट वेगाने चेंडू फेकला वेगावर स्वार होऊन. तेच तर्रार असा चेंडू कोणते उत्तर नव्हतं प्रसाद याच्याकडं. खरं तर प्रसाद आपण पाहिलं असेल ज्याप्रमाणे जी भूमिका आहे निश्चित साई संघामध्ये प्रतीक मोकल्याची तीच भूमिका फिरकोन संघामध्ये प्रसाद याची असेल. सातत्याने चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी खेळाडून केली आहे. कित्येक सामने येतात ते मात्र आपल्या संघाला निश्चितच जिंकून दिलेत. आज मात्र गरज असेल त्या फलंदाजीची. गोलंदाजी चांगली झाली आहे फलंदाजी करावी लागेल. पुढचा चेंडू हा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलाय. पुन्हा एकदा कावू कॉर्नर रिझन मध्ये चेंडू अगदी घरंगळत गेलाय. प्रशांत मोकल यांनी चेंडू उचलला आणि उचलून जोपर्यंत फेकला तोपर्यंत फक्त आणि 1 आणि 1च धाव मिळाली आहे. 1 धावेने संघ आता मात्र जाऊन पोहोचत 17च्या घरात. पुन्हा एकदा अध्यक्ष मोकल स्ट्रायकर मध्ये येताना दिसतोय खेळाडू. थोडीशी बॅट शांत. 1 चेंडूचा सामना केला. 1 धाव पळून काढली आहे. पुढचा चेंडू असेल आजच्या दिवसातील अर्धशतकवीर. हा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र अधिक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू फील्ड केला जातोय आणि जोपर्यंत उचलतो संदेश फेकतोय तोपर्यंत 1 धाव पुन्हा एकदा आदेशाला. खरं तर आदेश पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारची शैली आहे त्याच्या फलंदाजीची ताबडतोब फलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणार खेळाडू आज मात्र आपल्या संघाच्या गरजेनुसार फलंदाजी करताना दिसतोय. 2 चेंडू सामना केला 2 धावा काढल्यात. प्रसाद थोडासा शांत आहे. त्याची बॅट अद्याप तलपलेली नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. हा फुटबॉलमध्ये चेंडूला ग्लान्स केलाय. पुन्हा एकदा काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये चेंडू
उचलला जातोय, फेकला जातोय, चांगल्यावरती थ्रो केला, चांगलं कॉलिंग आणि व्यवस्थितरित्या मात्र आपल्या क्रीजमध्ये पोहोचला आदेश. चांगला थ्रो पाहायला मिळालाय. एक धाव घेण्यापासून मात्र लोकशाह एक धावणे संघात मात्र जाऊन पोहोचतोय. 19च्या घरात 19 धावा धावपळकरती लागल्या. 2 गडी आपल्याला पाहायला मिळतात. विशाल गावण आणि तेजस पाटील तंबूमध्ये विसावा घेताना दिसतील. थोडंसं स्वस्तात परतले. विशाल यांनी सुरुवात चांगली केली, मात्र तर कुठं सातत्य तर राखता आले नाही फलंदाजाला. हा चेंडू अगदी परफ्यूम डिलिव्हरी, खेळपट्टीच्या मात्र मातीचा सुगंध अगदी नाकात दरबळला असेल आदेश मोकल्याच्या. चांगला चेंडू विसावला राकेश मोकल्याच्या हातामध्ये. षटकाची झाली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 2 षटक म्हणजे 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 61 धावांच्या उत्तरादाखल पिरकोन संघाची धावसंख्या धावपळकरती लागली. 2 गडी बाद 19. हॅलो चेक 1 मिनिट अर्णव ठाकूर. नेक्स्ट मॅच अजनबी ओवले विपक्ष जय माता दी कोडी. मी विनंती करतो राजेंद्र माळी साहेबांना की तुमच्या पवित्र शुभ असते नेक्स्ट मॅचचा टॉस विन घ्यायचा आहे. अजनबी ओवले विपक्ष जय माता दी दिघोडे. 5 षटकांचा सामना. राजेंद्र माळी यांच्या पवित्र शुभ असते टॉस विन केलं जाईल. धन्यवाद. तर खरं आपण पाहू शकता आमच्याकडे अद्याप मुकेश घर त्यांचे 2000 जमा आहेत. निखिल गावण यांनी सुद्धा तब्बल प्रत्येक षटकासाठी प्रत्येक 2 षटकांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलंय. मात्र हा कुबेराचा खजाना कोण लुटेल, कारण प्रतीक मोकलेने पहिल्याच पूर्वार्धामध्ये पाहिलं असेल तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्या खिशात घातलंय. मात्र पिरकोन संघाकडून कोण ठरणार तो खेळाडू. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गोलच्या ट्रॅकवरती. ज्या गोलंदाजाने पहिले षटक हाताला होतो काय जबरदस्त गोलची केली. अगदी शेवटचा 1 चेंडूसाठी कुठेतरी थोडा खर्चिक ठरला आणि त्याच्यानंतर चांगली कमबॅक सुद्धा केली. 15 धावा खर्च केल्या. मात्र षटकातील आपल्या मात्र वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्याचं सज्ज गोलच्या ट्रॅकवरती. पुढचा चेंडू सलामी आपण पाहू शकता. फलंदाज स्ट्राईक एंडवरती फलंदाज असेल प्रसाद. पहिला चेंडू. हा चेंडू पुढे सरसावा तर डान्सिंग डाऊन द ग्राउंड. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र बॅट आणि बॉलचं समीकरण जुळलं नाहीये आणि निसर्गाचा नियम म्हणजे ते मिलन नाहीये ते नक्कीच उत्पत्ती नसणार आहे. निर्धाव चेंडूची झाली सांगता. मात्र चांगले 3 चेंडू हाताला गेला. जे चुका मात्र पहिल्या षटकामध्ये केल्यात ना निखिल मोकल याने या षटकामध्ये ते पाहायला मिळणार नाही, ज्याच्यातील मात्र शंका नाही आहे. चांगली कमबॅक करावी लागणार आहे. खरं तर शेवटच्या चेंडूवरती 8 धावा खर्च केल्या आणि त्याच्यानंतर स्वतःच कुठेतरी थोडंसं आपण पाहिलं असेल की दुविधेमध्ये गेला असेल. मात्र स्वतःला सावरलं आणि सांगितलं की मात्र शर्यत आधी संपलेली नाही आहे, कारण मी अद्याप हा सामना जिंकलेला नाही आहे आणि ते दाखवून देतोय. पहिला चेंडू टाकला निर्धाव. पुढचा चेंडू असेल फुलटॉस मध्ये. चेंडू पुन्हा एकदा चेंडू अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये फील्ड केला जातो आणि मात्र थोडासा फंबल झाला. स्वतःला बॅकअप केलं. माफ करा मयूर असेल. मात्र खराब थ्रो पाहायला मिळतो. जिथं 1 धाव होती तिथं मध्ये 3 धाव पळून काढल्यात आणि खरं तर या धावांसाठी आपण पाहिलं असेल रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपलाने जिथं 1 धाव असेल तिथं 2 धावांमध्ये आणि 2 धावांना 3 धावांमध्ये कन्वर्ट करण्यात माहीर असलेला हा उरण पूर्व विभाग उरण शहरी विभागातील एकमेव संघ पिरकोन संघ मात्र 3 धाव पळून काढतोय. या 3 धावाने संघ आता मात्र जाऊन पोहोचतोय 22च्या घरात. आर्यन ग्रुप चिरलेचे सर्व आदरणीय सन्माननीय समीर पाटील साहेबांचा देखील शुभागमन झाला. विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे आणि या सामन्याचा आनंद लुटायचा आहे. एक जबरदस्त गोड व्यक्तिमत्व चिरले गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती तर आपण यायचं आहे. कार्यसम्राट कार्यतत्पर व्यक्तिमत्व. हा चेंडू मात्र झेल पकडला जाईल का. चांगला अटेम्प्ट 100% योगदान मोरेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पुन्हा एकदा खराब थ्रो पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट झाली असती. आदेश मोकल मात्र अडचणी सापडला मात्र नाही. 2 धावा पळून काढल्या. 2 धावांनी आता मला संघ जाऊन पोहोचतोय 24च्या घरात. खरं तर या धावांची गरज असेल, मात्र धावा कशा येऊ देत. धावा येणं मात्र गरजेचं असेल आणि त्या धावा येताना दिसत पिरकोन संघासाठी नवसंजीवनी देणाऱ्या 2 चेंडूमध्ये 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेवढंच खराब क्षेत्ररक्षण साई संघाकडून पाण्याची सोय करायची. मध्ये आयोजकांना विनंती पाणी पोहोचवा. 12 पर्यंत पाणी घेऊन जायचंय. 61 धावांचा विजय उद्दिष्ट सलामी जोडी आपण पाहिली. तेजस पाटील आणि त्याच्यानंतर आदेश मोकल. खरं तर तेजस पाटीलला आपण पाहिलं असेल 2 धावा एकतीत काढल्या आणि त्याच्या स्वस्तात परतला. त्याच्यानंतर नवीन फलंदाज आपण विशालला पाहिलं. एक चौकार खिचून काढला आणि तो सुद्धा पुढच्या चेंडूवरती अगदी झेलबाद झाला आणि त्याच्यानंतर पाहिलं असेल थोडीशी दयनीय अवस्था झाली असं वाटत होतं. मात्र आदेश गावंड
माफ करा प्रसाद गव्हाण आणि त्याच्यानंतर आदेश मोकल यांनी एकेरी 2 धावांना धावफलक खालता ठेवला. आता धावसंख्या धावफलक 24 61 धावांचा तुम्हाला पल्ला गाठायचा आहे. दिल्ली अभि दूर आहे कारण हा आपण पाहिला असेल सामना अद्याप बॅलन्स आहे. खूप मोठा पल्ला तुम्हाला गाठावा लागेल आणि ज्या प्रकारची गोलंदाजी अद्याप साई संघाची झाली आहे. मग तर निखिलचा आपण शेवटचा चेंडू सोडला ज्यामध्ये त्याने 8 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर चांगली कमबॅक केली प्रत्येक मोकल यानं आणि या षटकाचा आपण विचार केला तब्बल 3 चेंडू फेकलेत 5 धावा खर्च केल्यात. तसेच दिगोडगावचे भारतीय जनता पार्टीचे जासई विभाग युवा मोर्चा अध्यक्ष तसेच साई मरीन सर्व्हिसचे मालक निलेश पाटील साहेबांना विनंती करतो तुम्ही सुद्धा आपल्या या व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सुद्धा सर स्वागत करता येईल. हो टर्न सर. तर या मान्यवरांनी येऊन व्यासपीठावरती आसनाचं व्हायचं आहे आणि या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. पुढचा चेंडू असेल निखिल याचा आदेश मोकल्याच्यासाठी. हा चेंडू काय जबरदस्त चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर येतोय हा षटकार. पप्पा मला द्यायचा हो कर. शेवटचा चेंडू बाकी या षटकातील तिसरं षटक मार्गस्थ असेल निखिल ऑन अ बॉलिंग ट्रॅक. उशिरा प्रेक्षक वर्गाला सांगू इच्छितो पिरकोन विपक्ष साई हा सामना 100 धावांचं टार्गेट ठेवलंय आणि अद्याप 30 धावा धावफलकावरती लावल्यात पिरकोन संघाने या धावांचा पाठलाग करताना. हा चेंडू थोडासा यॉर्क पद्धतीचा चेंडू फेकला जातोय मात्र पंच आमच्याकडे बोललेत पुन्हा एकदा सांगतायत हा चेंडू मात्र अवांतर स्वरूपाचा फेकलाय. गोलंदाज निखिल याने दंडित केले गोलंदाजाला. चला क्वालिफाईड पंच आहेत कोणत्याही प्रकारचं वादविवाद करू नका. पंचांसोबत विनंती असेल साई संघ असेल किंवा त्रिकोण संघ असेल त्यांनी क्वालिफाईड पंच असतील आमचे. खरं तर खूप मोठी मोलाची साथ आजच्या या 4 रजनी रात्रीमध्ये आम्हाला लाभली. मग ते निश्चितच हे आमचे न्याय स्वतः पंच असतील त्याच्यानंतर नॅशनल स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट करणारे आमचे सहकारी असतील त्याच्यानंतर डीजे बॉब हे सुद्धा असतील आणि सर्व आमचे आयोजक असतील. लाडक्या आयोजकांचं खरं तर ही मेहनत आहे त्या मेहनतीचं चीज जाताना होताना पाहायला मिळतंय. हा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र पायाची बोट चेचुकांना चेंडू फेकला गेला. षटकाची झाली समाप्ती. 3 षटक समाप्त झालेत आणि 3 षटकाच्या समाप्ती धावसंख्या धावा करते 31. आता मात्र समीकरण असेल येणारे 12 चेंडू आणि गरज असेल 30 धावांची. तर निश्चितच आर्यन ग्रुप चिरलेचे सर्व आदरणीय सन्माननीय समीर पाटील साहेबांचा शुभ सन्मान करून घ्यावायचा आहे. विनंती असेल आयोजकांना. त्याच्यानंतर साडे टेनिस क्रिकेटला पडलेलं आणखी एक गोड स्वप्न आदरणीय सन्माननीय कैलाश पाटील कॅमेरा तुमच्याकडे टर्न केलाय. त्याच्यानंतर रोहित गावंड आवरे टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा. खरं तर या स्पर्धेमध्ये त्यांचा सहभाग नाहीये मात्र आवडला असता आम्हाला तुमचा संघ बघताना. यंदाच्या मोसमामध्ये आवरे संघाने सुद्धा प्रभावित करून सोडलंय. साडे संघाची सुद्धा कामगिरी सातत्याने चांगली झाली आहे आणि मला वाटतं की आदेश मोकल्याची फलंदाजी बघण्यासाठी हे 2 खेळाडू येताना दिसत आहेत कारण खूप मोठे चांगले क्लासमेट तसेच एकमेकांचे सगळे सोबते आहेत. तर हा सामना पाहण्यासाठी येताना दिसतील. त्याच्यानंतर विनंती असेल गावठाण संघाचा अष्टपैलू खेळाडू आकाश टकले आणि केलोनगावतील आणखी एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व नागेश तली साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपला देखील सन्मान केला जाईल. आकाश टकले अगदी पुढच्याच मॅच मध्ये अगदी आपण पाहू शकता रावेगावचा एक जबरदस्त डीजे ऑपरेटर डीजे अमित यांचं सुमधुर संगीत अगदी बोटाच्या तालावर ज्यांनी कित्येक वर्ष प्रेक्षक वर्गाला तैतै नाचवण्याचं काम केलंय त्यांचं सुद्धा सुमधुर संगीत तुम्ही पुढच्याच सामन्यामध्ये निश्चित ऐकाल. तर 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता असेल. अनिकेत मोकल चौथा गोलंदाज वापरला जाईल साई संघाकडून. हा पहिला चेंडू असेल अनिकेत मोकल याचा.
हा चेंडू पडल्यानंतर बोट फिरवली आणि सापला रचला, अडचणीत सापडला इथे प्रसाद याच्या परीचा झाला अंत. हा मात्र तिसरा आदरा बसतोय फिरकून संघाला. पूर्वी मान्यवरांचं आगमन झालंय. खऱ्या अर्थानं सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तिमत्वाचं नाव खूप मोठं आहे असे चिरडे गावचे एक उद्योगपती की ज्यांचं पिताश्री जनतेतून लोकनियुक्त सरपंचपदी विराजमान असणारे आर्यन एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा सन्माननीय समीर पाटील साहेबांचं शुभ आगमन झालंय. मी साहेबांना विनंती करेन आयोजकांच्या वतीनं की आपण मंचकावर येण्याची कृपा करायची आहे. आज अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण मालिकावीराची जी गाडी बघत असता जी ज्यांच्या संकल्पनेतून देत असतात असे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय समीर पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत विद्यमान सदस्य सन्माननीय आकाशजी टकळे साहेब यांना विनंती करेन की आपण मंचकावर येण्याची कृपा करायची आहे. ओर टू कॉन बॉक्स. तर पहिल्या चेंडूवरती मात्र सफलता अर्जित केली अनिकेत मोकल यानं. खरं तर या खेळाडूला आपण विचार केला साई संघामध्ये फलंदाज म्हणून निश्चितच भरती झाला होता आणि त्याच्यानंतर त्याने सुद्धा निश्चितच गोलंदाजीमध्ये पदार्पण केलं आणि काय जबरदस्त गोलंदाजी अद्याप करताना दिसतो यंदाच्या मोसमामध्ये. फुलटॉसमध्ये चेंडू भिरकावलाय, चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये, सौरभच्या बॅट मधून येतोय हा मात्र पहिला षटकार. तर पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं होतं विकेट मिळाली. दुसऱ्या चेंडूवरती घणाघाती प्रहार पाहायला मिळाला. सौरभच्या माध्यमातून षटकार खेचून काढलाय आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा जिवंत ठेवण्याचं काम केलं सौरभने. पुढचा चेंडू असेल अनिकेत मोकलेचा. हा चेंडू यशांचा भेद. यू मिस आय विल डेफिनेटली हिट डिस्ट्रॉय दिस फर्निचर. सौरभच्या त्रिपला केलाय उद्ध्वस्त. हा मात्र चौथा आदरा बसतोय फिरकोन संघाला. रागान ऑपरेटर पुन्हा एकदा विनंती असेल प्रेक्षक मायबाला विनंती असेल की तुमच्या विना ही स्पर्धा अशक्य आहे आम्हाला. मात्र तुमची साथ तेवढीच मोलाची सुद्धा असेल. सीमारेषे लगत तुम्ही उभे आहात. एखादा क्षेत्ररक्षक एखादा फिल्डर अगदी वेगाने चेंडूकडे झडप घालतोय, तुमच्या अंगावर येईल, तुम्हाला निश्चित इजा होईल, त्याला सुद्धा दुखापत होईल. तर तसं होता कामा नये. आपण सीमारेषेपासून 1 ते 2 हात लांब उभे राहा आणि आम्हाला सहकार्य करा. नाहीतर स्वतः आयोजक तो तिथे येतील आणि नंतर तुम्हाला शक्यतो निश्चित असेल तो मार्गदर्शन करतील. विनंती असेल आपण सहकार्य करा आम्हाला. मात्र या षटकामध्ये नाट्यपूर्ण षटक पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. नाट्यमय षटक पाहायला मिळतं अनिकेत मोकळ्याच्या माध्यमातून. नवीन फलंदाज सिद्धार्थ यंदाच्या मोसमातील इन्फॉर्म फलंदाज. पुढचा चेंडू, हा चेंडू भिरकावलाय अगदी लॉंग ऑफ रिजन मध्ये. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. या षटकातील दुसरा षटकार. is 43 लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 धावा, 3 गडी. मग 4 गडी बाद झालेत फिरकोन संघाचे. अद्याप सिद्धार्थ अगदी डगाउट मधून सेट होऊन गेलेला फलंदाज पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती घणाघाती हल्ला चढवला, षटकार खेचून काढलाय. माफ करा, अभिजित फलंदाज पाहायला मिळतो मैदानामध्ये. आणि आता जर या चेंडूवरती षटकार खेचला अभिजिताने तर तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज अभिजित याच्यासाठी. 3000 रुपयाचं कॅश प्राइज. पुढचा चेंडू, हा चेंडू घुटना टेक तमाशा देख असं चित्र पाहायला मिळालं असतं. मात्र चेंडू पडला, घुटण्यावर उचली घेतली आणि डोक्यावरून चेंडू निघून गेला. यष्टीरक्षक राकेश मोगलेच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू झाली सांगता चांगली कमबॅक. आणि खरंच चांगली कमबॅक, याच्यापेक्षा चांगली कमबॅक काय असू शकते. तुम्ही जर अगोदर चेंडूवरती षटकार खेळलाय, पुढचा चेंडू निर्धाव फेकताय आणि कोणतरी म्हटलंय की कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक. चांगला चेंडू हाताला गेलाय. अनिकेत मोकलेच्या माध्यमातून या षटकामध्ये विचार केला. तब्बल 16 धावा खर्च केल्यात. 16 वर्षाचा असलेला खेळाडू अभिजित मैदानात दाखल होताना दिसतो. पाहू शकता अगदी कमी वयामध्ये फिरकोन टेनिस क्रिकेटची दारो निश्चितच ठोठावली त्या खेळाडूनं.
आणि ते सिद्धता निषेधात गुणवत्ता सिद्ध करताना दिसतोय मैदानामध्ये. हा चेंडू काय जबरदस्त फटका मिड विकेट रिजन मध्ये. घुटना टेक तमाशा देख. हा येतो या षटकातील तिसरा षटकार. आजपासून सोडून मग सर याचे सर्व श्रेय जाईल ज्या खेळाडूंना अगदी आपल्या शैलीच्या विरुद्ध खेळ केला. आदेश मोकल मध्ये तग धरून बसलाय आणि त्याला तेवढीच मोलाची साथ विशाल गावड असेल. त्याच्यानंतर मध्ये गेलेला सौरभ याने सुद्धा चांगली फलंदाजी केली आणि आता आपल्याला पाहायला मिळतोय अभिजित. मग शेवटचं षटक, शेवटचं हाणामारीचं षटक ज्या षटकामध्ये 12 धावांची गरज असेल. राकेश मोकल ज्या गोलंदाजांना अगदी काय जबरदस्त गोलजे संपूर्ण हॅलो हॅलो 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज गावदेवी साई संघाचा हॅलो किंग मेकर या खेळाडू खरं कमीत वयामध्ये हॅलो नवोदित खेळाडूंना संधी देण्याचं काम केलं. चांगला प्लॅटफॉर्म उपस्थित करून दिला तो खेळाडू, तो गोलंदाज अगदी या सामन्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन येताना दिसतो. राकेश मोकल. हॅलो 6 चेंडू 12 धावांचं समीकरण पाहायला मिळतं. मी मगाशी म्हटलं बेस्ट वर्ष बेस्ट हा सामना चुरशीचा होईल ज्याच्यातील मात्र शंका नाही. पहिला चेंडू राकेशाचा आदेश याच्यासाठी फुल टच मध्ये चेंडू पुन्हा एकदा काव कॉर्नर रिझन मध्ये खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो पाहायला मिळालाय. फक्त एक आणि एक धाव मिळणार नाही. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे आगेकूच केली आहे. रेफर केलाय हा निर्णय. भीमोरसाठी हा मात्र निर्णय रेफर केलाय. चेतन ठाकूर कुठे असेल तर आमच्या ट्रॅव्हलिंग कक्षामध्ये यायचं आहे. चेतन ठाकूर साहेब. हॅलो हॅलो पुन्हा एकदा विनंती असेल सन्माननीय समीर पाटील साहेब, आर्यन एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा, आर्यन ग्रुप चिरले खऱ्या अर्थानं राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे. डिलिव्हरी हा चांगला चेंडू फेकला गोलंदाज राकेश मोकल यांना 1 धाव मिळते. 1 धावने मात्र 50 गाठली. आता वेल प्लेड. पहिल्याच सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये पाहू शकता दोन संघ हॅलो तर पिरकोन संघ आता तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये कारण तुमचा एक रिव्ह्यू होता तुमच्या वाट्यात, तो तुम्ही आता मात्र गमावलायत. तर 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये गरज जिंकण्यासाठी 11 धाबांची समीकरण मात्र वारंवार बदलताना दिसतंय. याच 2 चेंडूमध्ये 2 षटकार घेतले. अभिजित बोल 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू पडला, गोलंदाज उचली घेतली आणि चेंडू गेला यष्टीरक्षक प्रतीक मोकळ्याच्या हातामध्ये. हॅलो तत्पूर्वी मान्यवरांचं आगमन झालंय. खऱ्या अर्थानं क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीचं नाव एक खूप मोठं आहे. आज सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक तरुणांना, बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वानं केलं, आर्यन एंटरप्राइजेस चिरले हे नाव खऱ्या अर्थानं एक मोठं आहे की ज्या नावानं आज अनेक बेरोजगार तरुणांना व्यवसाय देण्याचं काम केलं. त्या पलीकडे क्रिकेटमध्ये ज्यानं तन मन धन अर्पण करून अनेकांना पाठबळ दिलं असे सन्माननीय समीरजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालंय. त्यांच्या समवेत विद्यमान सदस्य ग्रामपंचायत चिरले सन्माननीय आकाशजी टकडे, त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व दिघोडे गावचे सन्माननीय निलेशजी पाटील या सर्वांचं स्वागत. हा चेंडू पुन्हा एकदा उंची जास्त आहे, लांबी कमी आणि झेल मात्र पकडण्याचा एक जबरदस्त प्रयत्न केला गेला. प्रयत्न फसला, झेल जमिनीला दान झाला. चांगल्या एरियावरती थ्रो सुद्धा पाहायला मिळतोय. मात्र पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे प्रेफर केला हा निर्णय. काय जबरदस्त नाट्यपूर्ण पुन्हा एकदा ही मॅच पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूमध्ये एक वेगळाच रोमांच, एक वेगळा सीन पाहायला मिळतोय.
त्या अँगलने घे ना बॅट हवेत आहे का फक्त बघ. अरे इथं काय चला विनंती असेल तिसरे पंच सोडून आणि 12th मॅन 2 12th मॅन सोडून बाकी कोणी इथं गर्दी करू नका. जो तिसऱ्या पंचांकडे आमच्याकडे निर्णय प्रेफर केला जातोय तर आपण कोणी इथं थांबू नका विनंती असेल. त्याच्यानंतर 12th मॅन मधून तुम्ही कोणी बोलू नका. तिसरे पंचाच्या भूमिकेत आमचे पंच आहेत ते जो निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागणार आहे तर कृपया तुम्ही बोलू नका विनंती असेल. रनआउट साठी आलेला हा डिसिजन अद्याप पेंडिंग आहे. मात्र सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय. 3 धावा कंप्लीट केल्यात मात्र या चेंडूवरती आणि आता समीकरण कुठेतरी बदलताना दिसतंय. समीकरण जाऊन पोहोचतोय. तीन चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. निश्चितच पहिलाच सामना आणि काय जबरदस्त पैसा वसूल सामना प्रेक्षक वर्गाच्या भेटीला मी घेऊन आलोय. पुढचा चेंडू असेल राकेशाचा. टप्पा चेंडू पुन्हा एकदा मिडकर जमीन चेंडू खेळून काढला. अगदी कार्पेटला गुदगुले करत चेंडू सीमारेषा लगत जातोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि जिथं 1 धाव तिथे 2 धावा मात्र कन्वर्ट केल्या जातात दोन्ही फळाच्या माध्यमातून. 2 धावांनी संघ आता मात्र जाऊन पोहोचतोय 55च्या घरात. आता गरज जिंकण्यासाठी येणारे 2 चेंडू आणि 6 धावांची. 2 चेंडू 6 धावा एखादा मोठा फटका आणि मात्र जर या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर साई संघाची सर्व स्वप्ने ध्वस्त होतील. आणि जर 2 चेंडू मात्र निर्धार स्वरूपाचे फेकले तर मात्र पिरकोन संघाला मात्र घरचा रस्ता पकडावा लागेल. मग त्यांना 2 चेंडू सांगतील कोणता संघ मात्र विजेचा आनंद येथे लुटेल आणि कोणता संघ मात्र. प्रेक्षक वर्ग विनंती असेल सामना कोणी जिंकू दे आपण मैदानामध्ये जायचं नाही कृपया विनंती असेल. सामना कोणताही संघ जिंकू दे मात्र आपण कोणीही मैदानामध्ये जायचं नाहीये. तर निश्चितच पहिला सामना 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता. सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. जबरदस्त सामना पिरकोन विपक्ष साई यादव संघाचा 2 चेंडू 6 धावा. टप्पा चेंडू चेंडू पडला निश्चितच हेल्मेट वरती आढळला. निश्चित डोक्याला भेद घेतलाय चेंडूने. तर विनंती असेल पंच 2 मिनिटे आपण थांबायचं आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये प्रेक्षक वर्ग तुम्ही आतमध्ये आलेले दिसत आहेत सीमारेषे लगत तर कृपया आपण सीमारेषेपासून थोडे लांब उभे राहायचं कारण 1 चेंडू 6 धावांचं समीकरण आहे. दोन्ही पाहुणे संघ आहेत दोन्ही बाहेरचे संघ आहेत. 2 रजनीमध्ये या पूर्ण सामन्याला स्पर्धेला कोणत्या प्रकारचं गालबोट लागलेलं नाहीये. तसा कोणताही प्रयत्न होणार नाहीये आणि तुम्ही आम्हाला सहकार्य कराल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. तर आपण कृपया पाठीमागे उभं राहा आणि आम्हाला उपकृत करा सहकार्य करा विनंती असेल. आमचे आयोजक तुमच्यापर्यंत मार्गदर्शन करतील तुमच्यापर्यंत पोहोचतायत. प्रेक्षक मायबाबांना माझी विनंती असेल आमचा जर आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आमच्या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. सीमारेषेच्या 1 ते 1.5 फूट बाहेर आपण थांबायचं आहे जेणेकरून हा पहिल्या शेवटच्या चेंडूमध्ये 1 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. एखादा प्लेअर जर आपल्या इथून धावत असेल तर त्याला कुठलीही दुखापत होऊ नये किंवा तो बॉल त्याला पकडण्यात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये याच्यासाठी आपण सर्वांनी स्टेजच्या आमच्या उजव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना माझी विशेष करून विनंती असेल की आपण थोडंसं बाउंड्री लाईनच्या बाजूला व्हायचं आहे थोडंसं पाठीमागे उभं राहायचं आहे. आता काय होणार ही मॅच
एक चेंडू 6 धावांचं समीकरण येणारे एक चेंडू मध्ये निश्चितच चित्र स्पष्ट होईल. साई की फिरकोन, फिरकोन की साई, आदेश की राकेश, राकेश की आदेश. मात्र स्वप्ने दोस्त होतील एका संघाची याच्यातील मात्र शंका नाही. खरं तर क्रिकेट हा खेळ निश्चित आपण पाहू शकता हार आणि जिथे क्रिकेटमध्ये होतच असते. मात्र क्रिकेट हे निश्चित मैदानापुरतं मर्यादा असावं. मैदानाच्या बाहेर तुम्ही चांगले मित्र आहेत याचे सुद्धा आपण भान ठेवायचं आहे. आणि क्रिकेट मैदानामध्ये जो काही निर्णय असेल ऑन फील्ड अंपायर घेतीलच. आम्ही पण जो सूचना आमच्यापर्यंत आयोजक देतात ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर जो काही निर्णय असेल तो ऑन फील्ड अंपायर किंवा ज्या सूचना असतील त्या मात्र तिथे निश्चित पोहोचवल्या जात आहेत खेळाडूंपर्यंत. एक चेंडू 6 धावा. आजच्या दिवसाचा अर्धशतकवीर कोंडेगाव टुर्नामेंट मध्ये ज्या खेळाडूने 18 चेंडूमध्ये 50 धावा केल्यात. मात्र आज दिवसभरामध्ये तुम्ही काय केलं त्याला कोणतेही महत्व नाहीये. या सामन्यामध्ये या चेंडूमध्ये तुम्ही काय करताय ते महत्वाचं ठरणार आहे. राकेश अनुभवी गोलंदाज, हा चेंडू पडला आणि त्याच्यानंतर हुसली घेऊन चेंडू गेलाय यशच्या हातामध्ये. पहिला सामना जिंकलाय साई संघानं. काय जबरदस्त खेळ, अगदी क्रिकेटचा तर्रार पाहायला मिळाले या पहिल्या सामन्यामध्ये. रोमांचक मुकाबला, एक जबरदस्त अंगावर काट्यानं आहे